आजकाल माणसं खूप वाढलेली आहेत. पुढारी तर पायलीचे 50 झाले आहेत. पण आयुष्यभर एका विचाराची पालखी घेऊन निष्ठेने अखेरपर्यंत समाजवादी विचारांची बांधिलकी असणारे पन्नालाल सुराणा यांच्यासारखा हिरा आपल्या देशाने गमावला आहे. महात्मा गांधी यांच्या विचाराचे पाईक झाल्यानंतर 1942 साली लहानशा वयात पन्नालाल सुराणा चले जाओ आंदोलनामध्ये सक्रिय झाले. त्यानंतर स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. समाजवादी विचाराचे पाईक असल्यामुळे ते राष्ट्रसेवा दलात सामील देखील झाले होते. विनोबाजींच्या भूदान यज्ञांसोबत त्यांचा निष्ठा कायम होत्या. भूदान यज्ञामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. पन्नालालजी सतत फिरतीवरती असत. अतिशय साध्या सोप्या आणि सौम्य शब्दात विचारांची मांडणी करणाऱ्या गांधीवादांचा जिवंत साक्षीदार. आपल्या वेळेचा सदैव सदुपयोग करणारे त्यांचं नियोजन अगदी आदर्शवाद होतं. आजकाल काळ वेळ पाहून भूमिका बदलणारे राजकारणी हे आपल्याला दररोजच पाहायला मिळतात. आज एका पक्षात तर उद्या दुसऱ्या पक्षात, त्यानंतर पुन्हा जुन्या पक्षात आणि तिथेही जमलं नाही तर पुन्हा तिसऱ्या पक्षात, असे दिवसादिवसाला पक्ष बदलणारे पक्ष बदलू पाहिल्यावर राजकारण किती घाणेरडं झालं आहे हे आपण पाहतोय. सत्ता आणि पैसा यासाठी आपले स्थानच नाही तर मायबापही विसरणारे आजचे आरामबाज नेते पाहिले म्हणजेच पन्नालालजी यांच्यासारख्या व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या लढावय्या हे एक काल्पनिक कथा वाटते. पन्नालालजी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांचं जिवंत प्रतीक होते. त्यांची अत्यंत साधी राहणी, उच्चतम विचार, त्यांच्यासोबत साध्या एसटी बसने केलेला प्रवास आजच्या काळात वाचणाऱ्यांना स्वप्नवत वाटेल. परंतु सामान्य लोकांचे सामान्यपण जपणारा मोठा माणूस म्हणून पन्नालालजी नेहमीच आदर्शवत वाटतात. कोणी एकेकाळी संघाचे स्वयंसेवक असेच वागत. संघाच्या स्वयंसेवकांना तसेच वागताना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. गेल्या 10 वार्षिक योजनेत असे वागणारे स्वयंसेवक आता हाताच्या बोट्यावरती मोजण्या इतके शिल्लक आहेत की नाहीत हा प्रश्न आम्हाला आता भेडसावतोय. स्वतः पन्नालालजी जुन्या काळचे समाजवादी स्वयंसेवक होते असं म्हटल्यास वावगं ठरू नये. त्यांच्या वाणीत सरस्वती होती, लेखणीत सुद्धा सरस्वती होती. पण हे सर्व बोलताना किंवा लिहिताना त्यांच्यातील समाजवादी विचारवंत सदैव जागरूक असे. साने गुरुजी कथा मालिकेचे अध्यक्ष, दैनिक मराठवाडा वृत्तपत्राचे संपादक आणि त्या अनुषंगाने त्यांनी केलेलं कार्य अतिशय मोलाचं आहे. आणीबाणीच्या काळात त्यांना जेल यात्राही करावी लागली. त्यांनी शेतकरी, कामगार आणि कष्टकरी यांच्या अधिकारांसाठी आंदोलन करण्यासाठी कधीच मागे पुढे पाहिलं नव्हतं. काही वर्षापूर्वी लातूरमध्ये जेव्हा भूकंप झाला तेव्हा तेथील अनाथ मुलांसाठी त्यांनी आपलं घर नावाची शाळा सुरू केली होती. जलसंधारण कामाच्या बाबतीत ते आघाडीवरती होते. वंचितांचे वकील म्हणून ते निवडणुकीतही उतरले होते. पण जनतेनं त्यांना निवडून दिलं नाही हे जनतेचं दुर्भाग्य. एकूणच पन्नालाल सुराणा यांनी किती वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या त्यांचे विश्लेषण केल्यानंतर हा माणूस किती महान होता याचं दर्शन घडतं. लेखक म्हणून त्यांनी आपली पत्नी वीणा पुरंदरे यांचं चरित्र कथा लिहिली. गांधीजींच्या विचारांची जगाला ओळख करून दिली. कारगिल युद्धाच्या वेळी त्यांनी भारताच्या संरक्षण सिद्धतेवरती देखील लिहिलं. ज्ञानोबांचे अर्थकारण, जागतिकीकरणाची फसवणूक, महात्मा गांधी आणि दलित समस्या, शहा आयोगाचा शोध आणि बोध ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. आमच्या मारवाडी फाउंडेशन कडून प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने दिला जाणारा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार त्यांनी स्वीकारला. हे आमचं भाग्य आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाने या जगाचा निरोप घेतला. संपूर्ण जीवन आपल्या मनाप्रमाणे जगलेल्या अशा समाजवादी निष्ठावादी वृत्तस्वाला वंदन आणि भावपूर्ण श्रद्धांजली.